नमस्कार. व्यवसाय नियमन विषयक कायदे या सब्जेक्टच्या आजच्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. मागच्या सेशनमध्ये आपण जसं बघितलं तसं या सेशनमध्ये आपला पहिला युनिट जो डिस्कशनसाठी आहे तो म्हणजे भारतीय करार कायदा. हा करार कायदा जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायला लागेल, ते म्हणजे नक्की कायदा म्हणजे काय असतं, व्यवसाय म्हणजे काय असतं, व्यवसाय नियमन विषयक कायदे म्हणजे काय असतात आणि त्याच्यात भारतीय करार कायद्याचा समावेश कशा पद्धतीने होतो. आणि म्हणून आजचं सेशन आपण बघणार आहोत तो म्हणजे तुमच्या फर्स्ट युनिटमधला पहिला भाग जो आहे तो म्हणजे व्यवसाय कायद्याची ओळख. नक्की कायदा कशा पद्धतीने मांडला जातो, त्याची गरज काय असते, कोणासाठी कायदा असतो, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे माणूस हा सामाजिक प्राणी असून सहजीवन हा त्याच्या नित्याच्या जीवन पद्धतीचा एक मार्ग आहे. आणि या जीवनात माणूस हा वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे संबंध जोडून घेतो. जसे की मानव हा ग्राहक म्हणून व्यापाराशी किंवा उद्योगाशी, किंवा कुळ म्हणून जमीन मालकाशी, किंवा करदाता म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांशी, किंवा विक्रेता म्हणून ग्राहकाशी इत्यादी अशा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये एखादा माणूस वेगवेगळ्या लोकांशी निगडीत होतो. आणि या सगळ्या संबंधांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तो स्थापित करतो, ती म्हणजे एकामेकांना दिलेले वचन. अशा प्रकारे संबंध निर्माण करताना किंवा अशा संबंधातून लाभ मिळवत असताना संबंधित व्यक्तींना आचारसंहिता पाळावी लागते आणि म्हणूनच कायद्यांची गरज भासते. आता कायदा हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो. कायदे जे असतात ते वेगवेगळ्या लोकांसाठी मांडले जातात. काही कायदे जे असतात ते एखाद्या इंडिव्हिज्युअलसाठी म्हणजेच एखाद्या व्यक्तीसाठी असतात, किंवा काही कायदे जे असतात जे कंपनीसाठी असतात, कॉर्पोरेशनसाठी असतात. काही कायदे जे असतात ते सगळ्या मंडळांपुरते सीमित असतात. काही कायदे जे असतात ते सोसायटीसाठी असतात, ट्रस्टसाठी असतात. आणि म्हणून एखादा कायदा ज्या वेळेला निर्माण केला जातो त्या कायद्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे व्यावसायिक कायदे. हे व्यावसायिक कायदे नक्की काय आहेत, त्याची गरज का होती, कशा पद्धतीने ते उभारले गेले आहेत, हे आज आपण बघणार आहोत. आता व्यावसायिक कायदे ही कायद्यांच्या चौकटीत समावेश असलेली एक घटक आहे, म्हणजेच एक शाखा आहे. व्यवसाय या संज्ञेत नफा प्राप्तीच्या हेतूने उत्पादन किंवा सेवा कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश होतो. व्यवसाय किंवा व्यावसायिक या संज्ञेत लहान मोठे व्यापारी, भागीदारी संस्था किंवा कंपनी, सहकारी संस्था किंवा बहुदेशीय कंपन्या इत्यादींचा मोठा समावेश असतो. आणि त्यांच्याद्वारे उत्पादन, सेवा कार्य, वाटप कार्य, वाहतूक किंवा संग्रहण, विमा, अर्थपुरवठा किंवा मालाची आयात अथवा निर्यात, किंवा कलेचा विकास, क्रीडा क्षेत्रात विकास किंवा संगीत क्षेत्रात विकास होत असतो. आणि म्हणून या सगळ्या संस्थांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि त्यांची मदत करण्याच्या हेतूने व्यावसायिक कायदे हे मांडले जातात. आता व्यावसायिक कायद्यांचा जर का डेफिनेशन किंवा व्याख्या बघायला गेली तर असा कुठलाही कायदा नाही आहे की जो व्यावसायिक कायद्यांची व्याख्या देतो. पण वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांनी व्यावसायिक कायद्यांची व्याख्या मांडली आहे. जसं साल्मन म्हणतो की कायदा हा तत्वांचा मुख्य भाग असतो. इंडियामध्ये आणि थ्रूआउट द वर्ल्ड एक लॅटिन फ्रेज आहे, ती म्हणजे इग्नोरेन्शिया ज्युरिस नॉन एक्सक्युजाट. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ, सिम्पल अर्थ येतो म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. मराठीत म्हणायचं झालं तर कायद्याचं दुर्लक्ष करणे हा कुठल्याही माणसाला निमित्त ठरू शकत नाही. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती जर का त्यांनी काही गुन्हा केला तर तो म्हणू शकत नाही की हा कायदा आहे, मला हे माहीतच नव्हतं, हे करणं किंवा हे काम करणं चुकीचं आहे, गुन्हा आहे, हे मला माहीत नव्हतं कारण मला कायदा हा माहीत नाही आहे. असा कुठलाही व्यक्ती, कुठलाही नागरिक अशा एक्सक्यूज देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला बेसिक लॉज जे आपण म्हणतो किंवा बेसिक कायदे जे आहेत ते माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच तुम्हा कॉमर्स स्टुडंटसाठी सुद्धा व्यवसायाशी निगडीत जे काय कायदे आहेत हे बेसिक कायदे माहीत असणं तेवढंच गरजेचं असतं.
आता व्यावसायिक कायद्यांचा व्याख्या म्हणायला गेली तर नियम जे व्यवसाय व्यवहारांचे नियमन करतात त्याला व्यावसायिक कायदे असे म्हटलं जातं. किंवा उद्योग, व्यापार आणि व्यापार या संबंधित कायद्यांचा समाविष्ट असतो. तसंच कराराच्या परिस्थितीत आणि व्यापारी हे व्यवहारांमुळे उद्भवणारे हक्क आणि जबाबदाऱ्या कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजेत, कशा पद्धतीने त्यांनी त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत, ह्यांच्याशी निगडीत जे कायदे असतात त्याला व्यावसायिक कायदे असे म्हणतात. उदाहरण द्यायचं तर करार कायदा असू देत किंवा भागीदारी कायदा असू देत, कंपनी कायदा असू देत, वस्तूंचा विक्री कायदा असू देत किंवा दिवाळखोरी इत्यादींसह बाकी विविध व्यावसायिक विषयी कायदे जे असतात त्यांचा व्यावसायिक कायद्यांमध्ये समावेश होतो. आता व्यावसायिक कायद्यांचा आपण अर्थ समजून घेतला, पण हे व्यावसायिक कायदे कशा पद्धतीने निर्माण होतात, त्यांच्या मागचं उद्दिष्ट काय असतं किंवा या कायद्यांचा स्रोत काय असतं हे आज आपण जाणून घेऊयात. व्यावसायिक कायद्यांचे स्रोत हे सगळ्यात महत्त्वाच्या 4 वेगवेगळ्या घटकांमध्ये आपण त्यांचं मांडणी करू शकतो. आता व्यवसाय किंवा नियमनविषयक नियम अस्तित्वात येण्यामागील कारणीभूत व सहाय्यभूत घटक अथवा गोष्टींना व्यावसायिक कायद्यांचे स्रोत असे संबोधले जाते. उदाहरणार्थ द्यायचं तर परंपरा, चालीरीती, नागरी हक्क, नैसर्गिक न्यायाचे स्रोत किंवा लोकांची मानसिकता व नीतिमत्ता किंवा धार्मिक व सांस्कृतिक प्रभाव, तसेच देशातील शासन व्यवस्था, घटना असो किंवा न्याय व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टींनी देशातल्या कायद्यांचे स्रोत काय असले पाहिजे हे बघू शकतो आपण. आता इंडियामध्ये किंवा भारतात जे काय व्यावसायिक कायदे आहेत त्यांचे स्रोत हे 4 पद्धतीने आपण मांडू शकतो. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्रोत जो आहे तो म्हणजे इंग्लिश व्यापार विषयक कायदे. मागच्या सेशनमध्ये आपण बघितल्याप्रमाणे भारताला अंग्रेजांनी किंवा ब्रिटिशर्सनी खूप वर्षांसाठी रूल केला होता आणि त्या रूल करताना सुद्धा त्यांनी असे बरेच कायदे आणले होते की जे अजूनही चालू आहेत. जसं आपण मागच्या वेळेला म्हणलं भारतीय करार कायदा, पण त्यांनी बनवलेले कायदे जे अजूनही तेवढेच लागू आहेत, त्याच्यानंतर सुद्धा जे कायदे बनवले गेले होते, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जे कायदे बनवले गेले होते इंडियामध्ये, त्या कायद्यांचं सुद्धा बऱ्याच कायद्यांचे स्रोत जे आहेत ते अजूनही इंग्लिश व्यापार विषयक कायद्यांचे स्रोत मानले जातात. कारण हे 2 देश जे आहेत त्यांच्या चालीरीती असू देत, व्यवस्थापन असू देत किंवा सोसायटी असू देत, या सगळ्या गोष्टी बऱ्याच घटकांमध्ये सिमिलर आहेत, म्हणजेच सेम आहेत आणि म्हणून इंडियामध्ये बनवलेले कायद्यांचे स्रोत अजूनही इंग्लिश व्यापार विषयक कायदे बनतात. पण इंग्लिश व्यापार विषयक कायद्यांचे स्रोत म्हणायला गेलात तर इंग्लंडचा कॉमन लॉ असू देत किंवा मर्चंट कायदा असू देत किंवा इक्विटी तत्व असू देत, हे सगळे इंग्लिश मर्कंटाईल लॉ म्हणजेच इंग्लिश व्यापार विषयक कायद्यांचे स्रोत मानले जातात. दुसरा महत्त्वाचा स्रोत जो आहे तो म्हणजे भारतीय वैधानिक कायदे किंवा भारतीय संसदेने पारित केलेल्या व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेल्या विधेयकांचे भारतात वैधानिक कायद्यात रूपांतर होते. म्हणजेच काय तर भारताचं जे संविधान आहे, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणतो, या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत भारतात 3 महत्त्वाचे असे पिलर्स आहेत की जे देश चालवतात. पहिलं जे आहे ते म्हणजे आपलं संसद म्हणजेच पार्लमेंट, दुसरं म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं म्हणजे आपली सगळी ज्युडिशरी जी आहे म्हणजेच न्याय व्यवस्था जी आहे ती. आता कायद्यानुसार संविधानानुसार कुठलाही कायदा बनवण्याचा हक्क जो दिलेला आहे किंवा अथॉरिटी जी दिलेली आहे ती संसदेला दिलेली आहे. संसदेत म्हणजेच पार्लमेंटमध्ये 2 सभा असतात, एक लोकसभा असते आणि एक राज्यसभा असते. या दोन्ही सभांनी एखाद्या कायद्याला मान्यता दिली की तो कायदा जातो राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपतींनी जेव्हा त्या कायद्याला मान्यता देतात त्याच वेळेला तो कायद्याची अंमलबजावणी करता येते, म्हणजेच तो कायदा अस्तित्वात येतो आणि त्या कायद्याची भारतात लागू होते. आता हा कायदा ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा एक्झिक्युटिव्ह असो यांना अंमलबजावणी करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या कायद्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम आला, त्याचा इंटरप्रिटेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला, या कायद्यामध्ये जर का जशी जशी आपली सोसायटी बदलत जाते तशी तशी आपली कायदेसुद्धा बदलणं गरजेचं असतं. पण जर का कायदा बदलला नसेल, त्याला लागू करणं शक्य नसेल त्या सोसायटीमध्ये, तर न्यायालय म्हणजेच आपली ज्युडिशरी जी आहे ती महत्त्वाचा रोल प्ले करते आणि तेच होतात आपला तिसरा स्रोत म्हणजेच न्यायिक निर्णय.
कायद्यानुसार संविधानानुसार सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट जे न्यू दिल्लीमध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने जे काय निर्णय दिलेले असतात ते सगळे निर्णय त्याच्या कनिष्ठ म्हणजेच उच्च न्यायालय असू देत किंवा कनिष्ठ न्यायालय असू देत, या सगळ्या न्यायालयांना हे निर्णय मान्य करावे लागतात. तसंच कॉन्स्टिट्यूशननुसार प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. जसं महाराष्ट्राचं म्हणायला गेलं तर बॉम्बे हायकोर्ट जे मुंबईमध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे, हे स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी उच्च न्यायालय मानलं जातं. आता बॉम्बे हायकोर्टनी जे काय निर्णय दिलेले असतील एखाद्या टॉपिकवर किंवा एखाद्या केसवर, ते निर्णय महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्या कनिष्ठ न्यायालयांना मान्य करावेच लागतात. म्हणजेच ते त्यांच्यावर मॅन्डेटरी असतात, त्यांच्यावर ते लागू होतात. आता हे जे काय केसेस असतात ह्याला इंग्लिशमध्ये, या निर्णयाला इंग्लिशमध्ये प्रेसिडेंट असे म्हटले जातात. म्हणजेच हे न्यायिक निर्णय एक वेगळ्या प्रकारचा कायदा नवीन निर्माण करतात की जे कुठल्याही पार्लमेंटनी बनवलेल्या कायद्यामध्ये त्याची कुठेही नोंद नाही आहे. ह्याची गरज काय पडते? फॉर एक्झाम्पल, आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट म्हणजेच भारतीय करार कायदा हा 1872मध्ये बनवलेला कायदा आहे. त्यावेळेच्या चालीरीती, त्यावेळेचा समाज, त्यावेळेचा बिझनेस करण्याची पद्धत, त्यावेळेचे व्यवसाय करण्याचे मार्ग हे कम्प्लिटली वेगळे होते. पण आता 2020 म्हणजे 2020मध्ये जर का तुम्ही बघायला गेलात तर ज्या पद्धतीने व्यवसाय होतो, ज्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स होतात, ज्या पद्धतीने पैशांची घेवाणदेवाण होते, ही पूर्णपणे वेगळी असते. मग असं गरजेचं नसतं की त्यावेळेला बनवलेला कायदा 1872मध्ये बनवलेला कायदा हा आत्ता तसाच्या तसा तुम्ही लागू करू शकता. काही वेळेला त्याच्यात बदल करणं गरजेचं असतं. पण एखाद्या कायद्यामध्ये बदल करायचा म्हटलं तर तुम्हाला परत पार्लमेंटकडे जायला लागतं, म्हणजेच संसदेकडे जायला लागतं, परत प्रेसिडेंटचं अप्रुव्हल घ्यायला लागतं आणि मगच त्या कायद्यामध्ये तुम्ही बदल आणू शकता. पण या कायद्यामध्ये जर का अख्खा बदल करायचा नसेल, पण तो कायदा जर का इम्प्रोवाइज करायचा असेल, त्याच्यात काही इंटरप्रिट करायचं असेल, तर न्यायालयांना तो अधिकार दिलेला आहे की तो कायदा त्या कायद्याच्या चौकटीत बसून तुम्ही त्या कायद्याचा थोडाफार बदल करू शकता. आणि हे निर्णय जे दिले जातात ते त्या वेळेला ज्या काही घटना घडल्या आहेत, व्यवस्थापन आहे, सोसायटी आहे, त्याच्याशी निगडीत राहून ते निर्णय दिले जातात. आता जसं टू गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल, जे एक्झाम्पल आपण भारतीय करार कायद्यामध्ये सुद्धा बघणार आहोत, तो म्हणजे एक लँडमार्क जजमेंट होती, ती म्हणजे मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. आता ही जी काय जजमेंट दिलेली आहे ही मायनरशी रिलेटेड, म्हणजेच अज्ञान व्यक्तीची करार करण्यास पात्रता असते का नाही, किंवा त्या अज्ञान व्यक्तीने जर का करार केला तर त्याच्या रेपकेशन्स काय असू शकतात, कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात, ह्याच्याशी निगडीत ते मेजर जजमेंट होतं. 1872मध्ये बनवलेल्या कायद्यामध्ये अज्ञान व्यक्तींनी केलेल्या कराराशी निगडीत खूप महत्त्वाचे निर्णय दिले गेले नव्हते. पण न्यायालयाने ही स्पष्ट केलेला पिक्चर जो आहे तो म्हणजे अज्ञान व्यक्तींनी जर का करार केला तर तो करार हा लागू करू शकत नाही, म्हणजेच तो करार हा व्यर्थ करार हा असा मानला जातो. आणि म्हणूनच न्यायालयिक निर्णयांचं महत्त्व जास्त आहे आणि तो व्यवसाय कायद्यांचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. चौथा आणि शेवटचा व्यवसाय कायद्यांचा स्रोत आहे तो म्हणजे व्यावसायिक चालीरीती व पद्धती. आता चालीरीती, पद्धती हे दोन शब्द असे आहेत की जे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा बऱ्याचदा ऐकतो, घरात ऐकतो, बाहेर सोसायटीमध्ये गेलात तर ऐकतो. तर ह्या चालीरीती, या परंपरा, या पद्धती ह्या व्यवसायासाठी सुद्धा तेवढ्याच लागू होतात. भले ही 7च्या आत घरात या ही पद्धत व्यवसायासाठी नसेल, पण जर का मी एखाद्या होलसेल मार्केटमध्ये गेले आणि होलसेल मार्केटमध्ये मी 10 लाखाचा समजा माल विकत घेतला, तर त्या होलसेल मार्केटमध्ये कोणी मला म्हणणार नाही की मला 10 लाख रुपये तुम्ही कॅश घ्या. का? कारण होलसेल मार्केटमध्ये क्रेडिटवर बऱ्याचदा माल घेतला जातो, ही त्याची पद्धत आहे, होलसेल मार्केटची पद्धत आहे. ही परंपरा होलसेल मार्केटमध्ये चालू आहे. पण समजा मी एखाद्या दुकानात गेले, रिटेल मार्केटमध्ये गेले आणि मी 20 रुपयाची एखादी गोष्ट खरेदी केली आणि मी म्हटलं नाही मला क्रेडिटवर द्या, तो कोणीही मला देणार नाही. कारण रिटेल मार्केटमध्ये क्रेडिटवर एखादा माल विकणे ही काय पद्धत नाही झाली, ही चालीरीती नाही आहेत. आणि म्हणून व्यवसायामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा चालीरीती आहेत, पद्धती आहेत किंवा परंपरा आहेत की ज्या वर्षानुवर्ष चालू येत आलेल्या आहेत आणि त्या कुठल्याही व्यावसायिक व्यक्तीला मान्य कराव्या लागतात.
अशा चालीरीती किंवा अशा परंपरांमधून किंवा पद्धतींमधून कायदे निर्माण होतात. आता या चालीरीती ज्या असल्या पाहिजेत त्या प्राचीन असल्या पाहिजेत, म्हणजेच त्या कधीपासून सुरू झाल्या या माहीत नसल्या पाहिजेत. जर का एखाद्या व्यक्तीने सांगितलं की अरे ही चालीरीती तर या 2 वर्षापूर्वी नवीन झाल्यात, सुरू झाल्यात, तर त्याला कायद्याच्या अंतर्गत मान्यता मिळत नाही. केव्हा ती वाजवी असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे आणि त्याला सातत्यपूर्ण एकमत लोकांनी दिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने पालन केलं आणि दुसऱ्या व्यक्तीने पालन नाही केलं तर त्या चालीरीतीला कुठलीही मान्यता कायदा देत नाही. तसंच पद्धती या सरावानी किंवा व्यवसायामध्ये नियमितपणे साजरा करण्यात आलेली पद्धत जी असते त्याला पद्धती किंवा चालीरीती असं म्हटलं जातं आणि व्यावसायिक कायद्यांचा हे एक महत्त्वाचं स्रोत मानलं जातं. पुढचा आपला जो विषय आहे तो म्हणजे व्यवसाय कायद्यांची शाखा, म्हणजेच कुठल्या टाईप्सचे व्यावसायिक कायदे म्हणजेच बिझनेस लॉज आहेत इंडियामध्ये. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा शाखा जी आहे ती म्हणजे व्यापारविषयक कायदे. आता व्यापारविषयक कायदे ह्याच्यात काय येईल तर व्यवसाय किंवा मर्कंटाईल व्यवसायांसंबंधित जे काय कायदे असतील ते या व्यापारविषयक कायद्यामध्ये येतील. म्हणजेच काय तर मालाच्या खरेदी विक्रीचा करार असू देत किंवा आर्थिक व्यवहार किंवा बँकांचा वापर किंवा विमा सेवा घेणे असू देत किंवा मालाची वाहतूक करणे असू देत, मालाचं विपणन करणे असू देत, माल संग्रहण करणे असू देत किंवा कुठल्याही सेवा स्वीकारणे असू देत किंवा मानवी घटकांचा वापर, या सर्व बाबी या व्यापारविषयक कायद्यांमध्ये येतात. उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय करार कायदा, माल विक्रीचा कायदा किंवा चलक्षम दस्तऐवज कायदा किंवा वजन मापे कायदा, भागीदारी कायदा आणि कंपनी कायदा, बँकिंग नियमन कायदा, हे सगळे उदाहरण जे आहेत ते व्यापारविषयक कायदे म्हणजेच कमर्शियल लॉज ह्याची उदाहरणं आहेत. दुसरी शाखा महत्त्वाची आहे ती म्हणजे महामंडळाचे कायदे, ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्पोरेट लॉज असं म्हटलं जातं. आता कॉर्पोरेट हा शब्द आपण इंडियामध्ये जास्त वापरत नाही. आपण कॉर्पोरेटच्या ऐवजी कंपनी हा शब्द इंडियामध्ये जास्त वापरतो. पण कॉर्पोरेट हा शब्द जो आहे तो वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त मानला जातो. ह्याचा अर्थ एवढाच की कुठल्याही कंपनीशी संबंधित कायदा किंवा कंपनीशी निगडीत कायदा जो असतो त्याला महामंडळाचे कायदे किंवा कॉर्पोरेट लॉज असं म्हटलं जातं. इंडियामध्ये कंपनी कायदा 2013 हा लेटेस्ट कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत कंपनी कशा पद्धतीने उभारली पाहिजे, त्याची स्थापना कशी केली पाहिजे, कंपनी उभारल्यानंतर ती कशा पद्धतीने चालवली पाहिजे, लोकांचे ज्याला तुम्ही पैसे घेता कंपनी चालवताना तेव्हा कुठल्या पद्धतींचं पालन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. तिसरी शाखा जी आहे ती म्हणजे कामगार कायदे. आता कामगार कायदे या शब्दावरूनच कळते की सर्व व्यवसाय किंवा व्यापार, सेवा संस्था असू देत किंवा उत्पादन संस्था असू देत, त्याच्यात विविध प्रकारचे कार्य पार पाडण्यासाठी मानवी संसाधन म्हणजेच कामगार ह्यांची आवश्यकता असते. मग त्या कामगारांची संस्थान किंवा कमी जास्त त्यांची जी काय संख्या असते त्यांच्या कशा पद्धतीने पालन झालं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या काय जबाबदाऱ्या आहेत किंवा त्यांच्या टुवर्ड्स ज्या काय आपल्या जबाबदाऱ्या असतात त्या कशा पद्धतीने एखाद्या कंपनीने पूर्ण केल्या पाहिजेत, ह्या सगळ्याशी निगडीत जो कायदा असतो त्याला कामगार कायदे असं म्हटलं जातं. व्यवसायातील कर्मचारी हे शक्यतो आर्थिकदृष्ट्या दुबळ असल्यामुळे कर्मचारी कायद्याने त्यांना संरक्षण आणि त्यांच्यासाठी अधिकार दिलेले आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर औद्योगिक कलह कायदा किंवा किमान वेतन कायदा किंवा कर्मचारी नुकसान भरपाई कायदा किंवा राज्य कर्मचारी विमा कायदा किंवा कामगारांना वेतन देण्याचा कायदा जो आहे, हे सगळे जे काय उदाहरणं आहेत ते कामगार कायद्यांचे आहेत. आता ह्यांचं उद्दिष्ट इतकं सोपं आहे की म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या हिताचं किंवा हक्काचं संरक्षण करणे हे त्यांचा महत्त्वाचा हेतू असतो. चौथ्या प्रकारचा शाखा जी आहे व्यवसाय कायद्याची ती म्हणजे कर विषयक कायदे. कर म्हणजे टॅक्स, आपल्याला जे माहिती आहे. कुठलाही टॅक्स किंवा कर जो सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला भरणं गरजेचं असतं नागरिक म्हणून, ते जे काय संबंधित कायदे बनवले जातात त्याला कर विषयक कायदे असे म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट किंवा आयकर कायदा. हा कर का भरावा, कशासाठी भरावा, किती भरावा,
कुठल्या व्यक्तीने किती कर भरला पाहिजे, मग त्याचं इन्कम किती आहे किंवा वेतन काय पद्धतीने लावलं पाहिजे, या सगळ्यांशी निगडीत जे काय कायदे बनवले जातात त्याला कर कायदे असे म्हणतात. आणि ही शाखा जी आहे त्याला कर विषयक कायद्यांची शाखा असं म्हटलं जातं. मग हे कर जे असतील, कर कायदा जो असेल तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू शकतो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा असू शकतो. एक्झाम्पल जसं आपण म्हटलं इन्कम टॅक्स असू देत किंवा GST कायदा असू देत, जो लेटेस्ट कायदा आहे की ज्याच्यामुळे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस आता कमी करण्यात आलेले आहेत. आणि शेवटची शाखा जी आहे ती म्हणजे आर्थिक कायदे किंवा फिनान्स लॉज जे आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो. केंद्र सरकार असू देत किंवा राज्य सरकार असू देत, ह्यांनी कुठलेही कायदे ज्याच्या संदर्भात किंवा ज्याच्या महत्त्वाच्या ज्या काय घडामोडी घडतात अर्थव्यवस्थेत ह्याच्याशी निगडीत जे काय कायदे बनवले जातात त्याला आर्थिक कायदे असे म्हणतात. किंवा आर्थिक बाबी आणि व्यवहारांशी संबंधित कायदे जे असतात त्याला आर्थिक कायदे म्हणतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकिंग कायदा असू देत किंवा LIC कायदा असू देत किंवा FEMA म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असू देत, हे कायदे ज्याच्यात मॉनिटरी इन्क्लुजन्स असतात म्हणजेच आर्थिक व्यवहारांशी निगडीत प्रोव्हिजन्स केलेले असतात त्याला आर्थिक कायदे असे म्हटले जाते. तर आता व्यवसाय कायद्यांच्या शाखा या महत्त्वाच्या शाखा असतात. कुठलाही कायदा जो बनवला जातो तो व्यवसायाशी निगडीत जर का असेल तो ह्या कुठल्याही ह्यांच्यापैकी एका शाखेमध्ये आपण मांडू शकतो. आता व्यवसाय कायदा म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल, त्याचे स्रोत काय, त्यांचं महत्त्व काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पुढच्या आपल्या सेशनमध्ये आपण पहिला कायदा सुरू करणार आहोत आपला, तो म्हणजे भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. पण त्याआधी या व्यवसाय कायद्यांविषयी जे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत, काय काय चाललं आहे व्यवसाय कायद्यांमध्ये, कंपनी लॉमध्ये काय चाललं आहे, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये काय चाललं आहे, याविषयी तुम्ही थोडी माहिती काढून घ्या तुमच्या नॉलेजसाठी, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. आणि आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण भारतीय करार कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत. थँक्यू सो मच.